डोंबिवलीमधल्या बॉयलर स्फोटात मृतांचा आकडा 11वर. मालक मालती मेहता आणि मलय मेहता दोघांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अंबादास दानवेंकडनं घटनास्थळाची पाहणी. पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी पुणे पोलिसांचीही आता चौकशी होणार. तर अपघात झाला त्यावेळी कारमध्ये असलेल्या दोनही मित्रांची आज चौकशी. लग्न करून देत नाहीत म्हणून 2 मुलांनी केली वडिलांची हत्या. संभाजीनगर शहराजवळच्या वडगाव कोल्हाटी गावातली घटना. नाशिक शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 25% पाणीसाठा शिल्लक. चर खोदण्याच्या प्रस्तावाकडे राज्य शासनानं दुर्लक्ष केल्यामुळे पाणी संकट अधिक तीव्र बनल्याचा आरोप. मराठवाड्यातलं दुसरं सर्वात मोठं धरण शेजारीच असूनही परभणीच्या जिंतूर तालुक्यात भीषण पाणी टंचाई. 80 फूट खोल विहिरीत पाईप टाकून टँकरच्या साहाय्यानं भरावं लागतंय पाणी. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्री वादळी वाऱ्यासह बरसलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावातला वीज पुरवठा खंडित. झाडं उन्मळून घरांचेही नुकसान. ठाण्याजवळचा घोडबंदर घाट आजपासून 2 आठवडे बंद. हलक्या वाहनांना मुभा. अवजड वाहनं मात्र अंजूर फाट्यामार्गे वळवणार. पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमीत 146वा दीक्षांत समारोह सोहळा. लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडेंची प्रमुख उपस्थिती. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर. 14 जूनला मुंबईत पार पडणार सोहळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.